नमस्कार सर. नमस्कार. सर सर्वप्रथम तुमचं नाव काय सांगा. ज्ञानबा साताप्पा सगर, तुमचं गाव वगैरे सर. जेळकोट. बर. तुम्ही आपल्याकडे आला होता त्यावेळेस काय त्रास होता सर तुम्हाला. मणक्याचा त्रास होता. बरं बरं. आपल्या उपचाराने वगैरे काय फरक पडला सर तुम्हाला. बराच पडलाय, 99% पुढे गेले. होय. म्हणजे आधी तुम्हाला चालता वगैरे येत होतं का व्यवस्थित. येत होतं, परंतु तेवढं व्यवस्थित गाडीत बसायला येत नव्हतं ना उतरायला येत नव्हतं. हां. एवढा त्रास होता. मग त्याच्यानंतर काय इथं आल्यावर मला चांगलं वाटलं. आता आणि असं कॉटवर वगैरे झोपू शकतो का तुम्ही. आरामशिरी रात्री झोपलायचं. आता सध्याला आधी येत नव्हतं. खाटावर असे हे पाय उचलून घेताच येत नव्हतं लेफ्टवालं. होय. मग ते नंतर उजव्या बाजूला होऊन हां. नंतर ते हे करावं लागतं. आता काय करायची गरज नाही आपल्या उपचाराच्या नंतर तुम्हाला. म्हणजे येते आता बरोबर झोपता येते, पाय वगैरे घेता येते. हा, ते अगदी व्यवस्थित येते. बरोबर. आपल्या उपचाराने वगैरे तुम्ही खुश आहो सर. खुश आहे अगदी. एकदम. बरं. बाकी काय तुम्हाला ऑपरेशन वगैरे सांगितलं होतं दुसरीकडे. मला तिथं सोलापूरला ऑपरेशन सांगितलं होतं. होय. बरं बरं बरं. चालतं. मग आपल्या उपचाराने तुम्ही एकदम खुश आहात. खुश आहे. बरं. जे असे मणके विकाराचे वगैरे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी काय सांगू शकाल सर आपल्याबद्दल तुम्ही. मी इथं गेल्यानंतर मला अगदी व्यवस्थित झाला होता. तर तुम्हाला जर झाला असलं तर तुम्ही जाऊन तिथं व्यवस्थित करून या. बरं 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 बरं. चालतंय. तुमचा जो हा व्हिडिओ घेतोय सोशल मीडियावरती वगैरे टाकू शकतो का. ते मला येत नाही साहेब. नाही तुम्ही नाही, आम्ही टाकू शकतो का म्हणून. टाकू शकता साहेब तुम्ही. चालतंय ना, काय अडचण नाही तुम्हाला. हं. चालतंय. धन्यवाद सर. नमस्कार साहेब.